ठरलं तर मग प्रेक्षकांनो, आता पुन्हा एकदा मालिकेमध्ये सदा आणि मैना यांची एंट्री तर झालेली आहे. पण आता सायलीने अशी काही चक्र फिरवलेत की आता सदा आणि मैना यांना स्वतःहून समोर येत सगळ्या सत्याचा उलगडा करण्याची आता मात्र सगळी आता इकडे बुद्धी झालेली आहे. पण सायलीने असं काय केलंय आणि त्याच वेळेला पोलिसांचा धाक दाखवत आता इकडे सदा आणि मैना या दोघांना सगळ्यांच्या समोर प्रियाचं सत्य आणण्यासाठी कसं भरीस पाडलंय. आणि त्यानंतर घरामध्ये आता इकडे एकाच झटक्यात प्रियाची भांडी तर फुटलेत, पण अश्विनचे डोळे सुद्धा उघडलेत. नक्की सायली अर्जुन यांनी आता काय केलंय आणि या सगळ्या एक्साइटिंग भागामध्ये प्रिया आता कशी एक्सपोज झाले घरच्यांच्या समोर, या भागामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी झालेला हा सगळा प्रकार कसा सुंदर झालाय बघूया. आता इकडे सायली अर्जुन पाहतात तर आता प्रियाच्या या खोट्या खोट्या वागण्याला कुठेतरी घरामध्ये 1% का होईना पण आता भुलण्यासाठी सुरुवात झालेली असते. कारण आता अस्मिताच्या रूममध्ये ज्या वेळेला सायली आणि अर्जुनने प्रियाला जाण्यासाठी नकार दिलाय त्याच वेळेला आता इकडे कल्पना म्हणू नका, पूर्णाजी, प्रताप सगळ्यांनीच आता इकडे तिला जाऊ दे, काय होतं इतकं, असं लाईटली घेत प्रियाला पाठवल्यावरती अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन हादरली. नाही, हे प्रकरण जास्त दिवस ठेवून चालणार नाहीये. ही प्रिया आता तिच्या नाटकांनी यांना आता भुलवू शकते. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर आता हे भांड फोडलं पाहिजे. सायली ठरवते आणि ती अर्जुनला सांगते ते काही नाहीये, आजपासून मिशन प्रिया चालू, मी प्रियाच्या मागावरतीच राहणार. आणि इथेच सायलीला खूप मोठा आता क्लू मिळणार असतो. ताबडतोब सायली आता निघालेली आहे ती म्हणजे प्रियाचं सत्य शोधण्यासाठी. तर आता प्रिया निघालेली आहे ती म्हणजे सदा आणि मैनाला भेटायला. खरं तर प्रिया इतके दिवस म्हणजे जेव्हापासून सदा आणि मैना हे निघून गेले त्यांना रेग्युलरली भेटती आहे, त्यांना रेग्युलरली पैसे देते आहे. कारण आता सदा आणि मैना यांनाच तिने सांगायला सांगितलेलं असतं की महिपत आणि नागराजनी यांनी हे सगळं सत्य करायला सांगितलंय, सायली मुलगी आहे सांगायला सांगितलंय. पण ॲक्च्युली तसं काहीच नाही आहे. खूप मोठा आता इकडे गौप्यस्फोट आपल्याला होणार असतो. प्रिया त्यांना वर्षानुवर्ष पैसे देते आहे आणि त्यानंतर प्रिया फक्त आपण त्यांची मुलगी आहोत हे सत्य कुणाला सांगू नये या कारणासाठी पैसे देते. आणि ते दोघं सुद्धा इतके आता हलकट आहेत की आता फक्त आपली ही मुलगी आहे मग घबाड मिळते म्हणून फक्त तिचं सत्य लपवलं आणि आपल्या मुलीशी काही देणं घेणं नाही आहे बास, इतक्या कारणासाठी पैसे घेत आहेत. दर महिन्याला येऊन प्रिया त्यांना पैसे देते. पण आत्तापर्यंत सायलीने कधीच या गोष्टीची शहानिशा केलेली नाही किंवा तिला साधा संशय पण आलेला नाही. पण ज्या वेळेला आत्ता सत्य शोधण्याची वेळ आलेली आहे त्यावेळेला तिला आता म्हणजे तिचं सत्य शोधण्यासाठी खूप मोठं तिच्यासाठी पुरावा गोळा करायचा आहे म्हणून पाठलाग करते. पाठलाग केल्यावर तिने पाहिले की प्रिया खूप सारे पैसे देत आहे. सदा मैनाला का पैसे देत आहे, प्रियाचा काय हात, म्हणून आता तडकपणे तिने मोठं पाऊल उचलत लगेचच आता प्रिया गेल्यावरती दारावर थाप मारत सदा मैनाकडे आलेली आहे. सदा मैनाकडे आल्यावरती ती म्हणते कितीही नाटक केलं तरी मी पाहिलंय की तुम्हाला आत्ता प्रियाने पैसे दिलेले आहेत आणि हे पैसे दिल्यावरती तुम्ही तिला बबली म्हटलेत हे पण मी ऐकलेलं आहे. काय सत्य आहे याचा साधारण अंदाज आलाय मला. पण तुम्हाला यापेक्षा चांगली ऑफर मी देते. आत्ता जर का हे नाटक करून आमच्या घरात घुसला होतात माझे आई वडील बनून, हे सत्य जर पोलिसांच्या समोर आता मी आणलं तर मात्र लगेचच तुम्हाला या सगळ्यामध्ये जेल होईल. एक गोष्ट, दुसरी मग हा पैसा काहीही उपयोगाला येणार नाहीये. आणि जितका तन्वी तुम्हाला पैसा देते ना त्यापेक्षा डबल पैसा मी देईन, मला काय ते खरं सांगायचं. मैना आणि सदा आता थोडीशी गडबडतात. सायली सांगते तुम्हाला विश्वास नाहीये माझ्यावरती, मी तुम्हाला मागच्या वेळेला पोलिसांच्या ताब्यात देण्यापासून जसं वाचवलं होतं तसंच मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकते. काय नक्की विचार करा. त्यावरती ते म्हणतात नाही तसं नाही काही. त्यावरती ती म्हणते नाही, तुम्ही बबली जे काही बोललात ना ते मी ऐकलेलं आहे
आता माझ्यापासून जर सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, लवकर बोला. तुम्हाला तर माहिती आहे माझा नवरा हा आता एक वकील आहे आणि तो तुम्हाला काय काय करू शकतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हे दोघं गडबडलेत आणि ते सांगतात नाही तसं काही नाही आहे, अमकं तमकं हे ते. यावरती सायली म्हणते ठीक आहे मी पोलिसांना बोलवते. मग सदा मैनाची तनतनलेली आहे आणि सदा मैना सायलीला आता इकडे सगळं सत्य सांगतायत. हां, पण त्याच्यामध्ये ते एक सत्य लपवून ठेवतायत आणि ते सत्य सायली शोधून काढणार असते. सदा मैना सांगायला लागतात काही नाही, ज्या वेळेला आम्ही तुमच्या इकडे आलो ना तेव्हा खरं तर आम्हाला अर्जुन सुभेदारच घेऊन आले होते, पण त्यानंतर जेव्हा तू आम्हाला विचारायला आलीस ना तेव्हा महिपतचं नाव घेण्यासाठी या पोरीने आम्हाला सांगितलं होतं. सायली म्हणते असं हिने सांगितलं महिपतचं नाव घ्यायला, पण तुम्ही हिला बबली का म्हटलात? त्यावरती आता सदा मैना इथं खोटं बोलतायत आणि ते सांगायला लागतात नाही नाही म्हणजे काय माहितीये का, ती आम्हाला पैसे देते ना, म्हणजे आपल्या लेकीसारखी ना आमच्या, म्हणून आम्ही तिला बबली म्हणतोय. सायलीला अर्ध सत्य तर समजलंय की काहीतरी यांचं कनेक्शन आहे, पण ठीक आहे असे हे बोलणार नाहीत. सायली सांगते ठीक आहे मी तुम्हाला पैसे देते. सायलीने आता इकडे पैसे काढून त्यांना दिलेले आहेत. पैसे मिळाल्यावर ती सदा मैना खुश झालेत आणि सायली सांगते यापेक्षा उरलेली रक्कम 10 पटीने असेल, पण आता घरी यायचं आहे आणि सगळ्यांच्या समोर सत्य सांगायचं आहे. आता त्यानंतर हे दोघं विचार करतात ठीक आहे ना, आपण बबलीचं सत्य कुठे खोलतोय, फक्त तिने आपल्याला सांगायला सांगितलंय की आता हिचे आई वडील म्हणजे महिपतचं नाव घ्या इतकंच सांगतोय ना, याच्यात काय बबली अडकत नाही आहे. आणि म्हणून हे दोघं तयार झालेत, पण त्यांना सायलीचा डाव माहीत नाहीये. सायलीने घरी इकडे आता रविराजांना कॉल केलेला आहे. आता सायलीने गुढीपाडव्याचं आमंत्रण देण्यासाठी रविराजांना कॉल केलाय आणि हाच गुढीपाडवा प्रेक्षकांनो प्रियाच्या आयुष्यातला सुभेदारांच्या घरातला शेवटचा गुढीपाडवा ठरणार असतो. इकडे आता सायली फोन करते आणि प्रतिमा आत्या अहो गेल्यापासून तुमचा काही कॉल नाही, आम्हाला विसरलात की काय? यावरती प्रतिमा म्हणते काय बोलतेस सायली, अगं तुला कसे विसरीन, रोज तुझ्या नारळाच्या वड्या खात असताना मला तुझी किती आणि कशी आठवण येते ना, कसं सांगू मी तुला? यावरती रविराज म्हणतात आणि हो का बरं, मला एका सुद्धा वडीला हात नाही लावायला दिलाय, म्हणजे आता तो डबा ती पुरवून खाते. यावरती सायली म्हणते काय बोलताय, यावेळेला गुढीपाडव्याचं आमंत्रण द्यायला तुम्हाला फोन केलाय, तुम्ही याल ना, त्यावेळेला मी तुमच्यासाठी सेपरेट डबा बनवून देत. यावरती रविराज म्हणतात नाही ग थट्टा मस्करी करतोय, प्रतिमा मला सुद्धा देतेच. यावरती मीच खात नाहीये, तिच्या आवडतात ना तुझ्या हातच्या. सायली सांगते ठीक आहे, एक काम करा गुढीपाडव्याला सगळ्यांनी या गुढीपाडव्याला दुष्ट शक्तींचा कायमचा अंत होणार आहे. रविराज म्हणतात का ग काही झालंय का? यावरती सायली सांगते नाही, ती गोष्ट तुम्हाला तिकडे आलात ना कीच समजेल, काहीही झालं ना तरी सुद्धा फक्त तुम्ही तिकडे या, मी तुम्हाला सगळं सांगते. आता फोन ठेवल्यावरती रविराज म्हणतात काय ग काही झालं असेल का? आता इकडे तन्वीने काही नवीन नाटक केलं असेल का? यावरती प्रतिमा म्हणते काही सांगता येत नाहीये, मी या तन्वीचं तर कधी काही सांगूच शकत नाहीये, ती कधी काय करेल आणि कधी काय करेल माहीत नाहीये. रविराज सांगायला लागतात ठीक आहे आम्ही तिकडे येतो. सायली फोन ठेवते. फोन ठेवल्यावरती लगेचच आता गुढीपाडव्याचा आपल्याला सीन दाखवला जाणार आहे. इकडे गुढीपाडव्याच्या दिवशी सायलीने अर्जुनला सगळं सत्य सांगितलंय आणि तिने आता सांगितलंय मी ही सदा आणि मैना यांना पैसे देते, हे तर त्यांनी कबूल केलंय, पण त्यांनी ना हे कबूल केलेलं नाहीये की ती बबली आहे म्हणून. आणि मी ज्या वेळेला अर्जुन सर त्यांच्या घरात गेले ना ते तिला बबली म्हणून हाक मारत होते आणि मी विचारल्यावरती ते म्हणतात की ती आम्हाला पैसे देते, आमचं पालन पोषण करते आणि म्हणून आम्ही तिला बबली बोलतोय, पण मला हे कारण पटलेलं नाहीये. आता तुम्ही बघाच मी काय करते ते. अर्जुनने आता इकडे सावंत इन्स्पेक्टरना फोन केलाय आणि त्यांची मदत घेण्यासाठी त्यांना आता अचानकपणे अनेक मोठ्या पोलिसांना फौजफाटा घेऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे. झालं गुढीपाडव्याचा दिवस उजाडल्यावरती छानपैकी प्रिया अश्विन तयार होणार आहेत, पण त्याच वेळेला घरामध्ये सदा आणि मैना यांना बघून प्रिया चपापले आणि सगळेच चपापलेत. म्हणजे हे लोक इथे कसे काय आले? पूर्णाजी थोडीशी चिडलेली पूर्णाजी या दोघांना सांगते काय तुमचं इथे काम? यावरती सदा आता काही बोलणार तितक्यात मैना म्हणते थांबा शांत बसा, आपल्याला ज्यांनी कुणी इथे बोलवलंय ते सांगतील ना काय सांगायचं. त्यावरती अश्विन म्हणतोय कुणी बोलवलंय कुणी तुम्हाला इथे? यावरती मैना सांगते आम्हाला अर्जुन सायलीने बोलवले. आता अर्जुन सायलीने बोलवले म्हटल्यावरती प्रिया तर चांगलीच घाबरले. प्रियाच्या तर रागाचा पारा चढलाय.
काय आत्ताच्या आत्ता ह्यांना इकडून हाकलून द्या. बघितलंच ना अश्विन, म्हणजे आपण किती हे करण्याचा प्रयत्न करत होतो, यांचं सगळं भांडं फोडलं, आपल्या घरात चोरी केली पूर्णाजीला, आता मात्र इकडे यांनी त्रास दिला आणि त्यानंतर यांना आपल्या घरात घेऊन आलेत. यावरती अर्जुन म्हणतो, हो तन्वी, मग इतकं सगळं झाल्यावरती काल तू का यांच्या घरी गेली होतीस? आता मात्र इकडे प्रिया गडबडले. मी असं म्हणायला लागल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, बोला सदा आणि मैना, तुम्ही सांगा, काल ही तुमच्या घरी आली होती की नव्हती? आता सदा सांगायला लागतो, हो ही आमच्या घरी काल आली होती. असं म्हटल्यावरती मग आता घरातल्या लोकांना काही कळतच नाहीये. इकडे प्रताप, कल्पना, त्याचबरोबर आता इकडे पूर्णाई सगळेच जण विचारतायत, अरे अर्जुन, आम्हाला सांगशील का काय चाललंय? तन्वी तिकडे का गेली होती आणि यांना का आणलंय? यावरती मग आता लगेचच प्रिया गडबडले आणि काही नाही, खोटारडे आहेत हे, खोटारडे. म्हणजे आता मला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन करताय का तुम्ही? मी का गेले होते ते काही नाहीये. ह्यांनीच काल सांगितलं असेल सायलीने की मला अडकवायला या. यावरती अस्मिता सांगायला लागते, अगं तन्वी, तुझे हकी खोटारडी नाटकं सायली करत नाही. सायली म्हणते, एक मिनिट, आत्ता पोलीस आले ना की सगळं सत्य आता तुमच्या समोर येईल. यावरती अश्विन म्हणतो, पोलीस? त्यावरती ती सांगते, मग काय, सदा मैना यांना पकडण्यासाठी पोलीस. सदा मैना घाबर आणि त्यानंतर मग आता ती सांगते, मला पकडण्यासाठी पोलीस. त्यावरती सायली म्हणते, मग तुम्ही काल खोटं बोललात ना. मुळातच तुम्ही आता बबलीला वाचवताय. या बबलीने काय काय केलंय तुम्हाला माहीत नाहीये आणि तरी सुद्धा बबलीला वाचवताय. यावरती अश्विन म्हणतो, वहिनी काय बोलतेस? कोण बबली? कुठली बबली? यावरती सायली सांगते, ही बबली तुमच्या बाजूला उभी आहे ना, ती बबली. यावरती अर्जुन म्हणतो, अश्विन, डोळ्यावरची पट्टी काढ. आत्ता जे काही पुरावे मी तुझ्यासमोर सादर करणार आहे ना, त्यानंतर सदा आणि मैना पोपटासारखे बोलायला लागतात. नाही म्हणजे ही येत होती आम्हाला पैसे द्यायला. मुळातच ज्या वेळेला आता इकडे आम्ही म्हणजे इथून गेलो ना, अर्जुन साहेबांनी आम्हाला इकडे या घरात आणलं. त्यांनी तो फोटो बघितला, त्यांनी आम्हाला घरात आणलं. आम्हाला नाही माहिती की त्यांना हा फोटो कुठून मिळाला, काय केला, पण आता तो फोटो ओरिजिनल होता. तो ओरिजिनल फोटो होता आणि तो एडिट वगैरे काही केलेला नव्हता. सायली विचार करते, फोटो एडिट केलेला नव्हता, मग माझा फोटो तिकडे कसा? अर्जुन म्हणतो, मग तुम्ही खोटं का बोललात? त्यावरती ते सांगतात की आम्हाला या तन्वीने सांगितलं. प्रिया म्हणते, किती खोटं बोलतायत हे? सायली सांगते, एक मिनिट, मी तुम्हाला पुरावा दाखवू शकते. सायली आता सगळे पेपर समोर आणते जे सदा मैनानी समोर दिलेले असतात आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, मुळातच ही तन्वी नाहीये, तर आता हिने आश्रमातल्या कुणाची तरी ओळख लपवून आले. अर्ध सत्य समजलंय पण सायलीचं सत्य नाही समजलंय. आणि त्यावरती सदा म्हणतो, हो ही तन्वी नाहीच आहे, ही कुणाची तरी ओळख लपवून आले, कारण ही आमची बबली आहे. पण आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, ही आमची बबली आहे. मुळातच आता इकडे हिने येऊन आम्हाला प्लॅन सांगितला होता. त्यावरती आता मात्र घाबरलेली प्रिया लगेचच सांगायला लागते, काय काय बोलताय काय तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न करताय. आणि त्याच वेळेला आता इकडे ते सांगतात, नाही तू आम्हाला अडकवतेस, तू आम्हाला पैसे देऊन पोलिसांना कॉल केला. सायलीने आता यांना सांगितलेलं असतं की पोलिसांना प्रियाने बोलवले. प्रेक्षकांनो, मग आता सदा आणि मैना पोपटासारखे बोलायला लागतात, हीच आमची बबली चोऱ्यामाऱ्या करणारी. पण आता हिने फोटो बदलून इकडे आली आणि आता तन्वी म्हणून राहते. पण आता ज्या मुलीची ओळख बदलून ही इथे आले त्या मुलीला हिने स्वतःची ओळख दिली असणार. म्हणजे सायलीला हिने स्वतःची ओळख दिले आणि सायलीची ओळख हिने चोरले. एका झटक्यात हुशार सदा मैनाने केस सॉल्व्ह केले. जे सत्य इतके दिवस समोर नाही आलेलं आहे ते सत्य एका झटक्यात समोर आले. प्रेक्षकांनो, सायलीच खरी तन्वी हे सदा मैनाने सांगितलंय. मैनावती आता इकडे सदाकडे पाहते. त्यावेळेला सायली सांगते, काय बोलताय तुम्ही? त्यावरती सदा म्हणतो, मग काय, तुझी ओळख घेऊन ही इकडे आली आणि म्हणूनच तुझा फोटो बबली म्हणून आमच्याकडे आला ना, आणि म्हणूनच तू बबली म्हणून आलीस ना. प्रेक्षकांनो, चिडलेली सायली आता निघाले आणि प्रिया, त्यावरती अश्विन पण चिडलाय. तन्वी इतकी खोटारडी तू असशील असं मला वाटलं नव्हतं. एका झटक्यात प्रियाची सगळी भांडी प्रेक्षकांनो सदा मैना यांनी एका झटक्यात फोडून आता तिला एक्सपोज केलेलं आहे.